तब्बल 5 वर्षांनंतर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आणि नाशिकमध्ये भाजपचा महापौर आता नाशिकच्या या रामायण बंगल्याचा ताबा घेणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। हा तोच रामायण बंगला आहे ज्या ठिकाणी गेल्या वेळेला भाजपचे सतीश कुलकर्णी हे महापौर म्हणून विराजमान झाले होते। आता पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर महापौरांचं स्वतःचं निवासस्थान असलेल्या या रामायण बंगल्यात सध्या डागडुजीचं काम सुरू आहे। या ठिकाणी आवरावर जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। रंगरंगोटी जी आहे ती या संपूर्ण बंगल्यात सुरू करण्यात आलेली आहे। रामायण बंगला हा महापौरांचं निवासस्थान असल्याकारणाने या ठिकाणी अगदी पहिल्या दिवसापासून नाशिककरांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता तब्बल 5 ते 6 वर्षांनंतर हा संपूर्ण बंगला जो आहे त्याचं नूतनीकरण जे आहे, त्याची डागडुजी जी आहे, रंगरंगोटी जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी बघतोय अभ्यागत कक्ष जे आहे त्या कक्षामध्ये सुद्धा या ठिकाणी रंगरंगोटी सुरू आहे। त्याचप्रमाणे आपण इथे जर आतमध्ये आलो तर या बंगल्याच्या संपूर्ण परिसरामध्ये सध्या नवीन रंग दिला जातोय। जुनं जे फर्निचर होतं, जुनं ज्या काही वस्तू होत्या ज्या इथे खराब झालेल्या होत्या, तब्बल 5-6 वर्षांपासून धुळखात पडून होत्या, त्या सगळ्या वस्तू आता बाजूला काढण्यात आलेल्या आहेत आणि नवीन रंग, नवीन वस्तू या ठिकाणी या संपूर्ण इमारतीमध्ये, या बंगल्यामध्ये आता खरं तर ठेवण्यात येणार आहेत। आपण जर इकडनं बघितलं तर इथे महापौरांचं हे दालन आहे ज्या ठिकाणी महापौर बसतील आणि संपूर्ण शहराचा कारभार हाकतील। त्या महापौरांचं हे दालन आपण या ठिकाणी बघतोय। महापौरांचं हे दालन आहे रामायण बंगल्यामधलं, ज्या ठिकाणी महापौर बसणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की अशा पद्धतीचं कामकाज जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। या संपूर्ण दालनामध्ये मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी सुरू आहे। त्याचप्रमाणे काही वस्तू ज्या इथे खराब झालेल्या होत्या त्या देखील आता दुरुस्त केल्या जात आहेत। अनेक वर्षांनंतर खरं तर या ठिकाणी महापौर विराजमान होणार आहेत। मधल्या काळामध्ये निवडणुकाच नव्हत्या आणि त्याच्यामुळे संपूर्ण रामायण निवासस्थान जे आहे ते पूर्णपणे धुळखात पडलेलं होतं। अर्थात त्याची कुठेतरी डागडुजी होणं आवश्यक होतं आणि त्याच अनुषंगाने आता हे संपूर्ण रामायण जे निवासस्थान आहे त्याचा कायापालट होत असल्याचं बघायला मिळतं आहे। पुढच्या काही दिवसात ज्यावेळेला महापौर या ठिकाणी येतील त्यावेळेला त्यांना एक अत्यंत सुसज्ज आणि नवीन असं महापौर निवासस्थान असलेलं रामायण बंगला बघायला मिळेल। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।